मुख्यमंत्री सहायता निधी श्रीकांत शिंदे फाउंडेशन कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रिजन्सी सर्वम फेडरेशन आयोजित टिटवाळामध्ये प्रथमच भव्य असा मेडिकल कॅम्प दिनांक 20 जुलै रोजी रेसिडेन्सी सर्वम क्लब हाऊस हॉल अग्निशमन केंद्राजवळ मांडर टिटवाळा पूर्व येथे आयोजित करण्यात आले। आयोजक भाजपा मोहना टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर आणि माजी उपमहापौर माजी नगरसेवक उपेक्षा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य असे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये मोफत जनरल तपासणी, ECG तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, स्त्रीरोग तज्ञ, त्वचारोग तपासणी, बालरोग तपासणी, रक्तदाब तपासणी, हाडांचे विकार, हृदयरोग तपासणी, मधुमेह, कर्करोग तपासणी, मोफत चष्मे, मोफत औषधे अशा अनेक तपासण्या व औषधे नागरिकांसाठी एका छताखाली देण्यात आले। तसेच यावेळी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आले। यावेळी एका कार्यक्रमाप्रसंगी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य योगेशदादा रामदासभाई कदम यांची उपस्थिती होती। यावेळी योगेशदादा यांनी या महाआरोग्य शिबिराला आपली भेट दिली। भाजपा मोहना टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर आणि माजी महापौर उपेक्षा भोईर यांनी यावेळी योगेशदादा यांचे स्वागत केले। मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। यावेळी बीजेपी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी पक्षाचा हा आरोग्य शिबिर इथे चालू आहे। खूप लोकांची गर्दी आहे। लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघून त्यांना देखील आवरलं नाही आणि ते देखील स्वतःहून आज या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली। त्याबद्दल मी मनापासून त्यांचं देखील आभार व्यक्त करते। खरं तर इथे खूप वेगवेगळे आरोग्याचं निराकरण करण्यासाठी शिबिर लावलेलं आहे, परंतु मला एक आवर्जून सांगावंसं वाटते की इथे नेत्र चिकित्सा शिबिर देखील आहे आणि त्यात वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला। परंतु इथे जे चष्म्याचे नंबर लागतात ते 18 वर्षाच्या आतील मुलांचे खूप लागले गेले, म्हणजे त्यांनी रिपोर्ट दिला गेला। तर मी मुलांना सांगू इच्छिते या शिबिरानिमित्त की जो मोबाईलचा जो आपण वापर करता तो जर कमी प्रमाणात जर केला तर खूप चांगलं होईल। आणि मी याच्यानंतर आमची अशीच एक कार्यकर्त्यांची चर्चा देखील झाली की मोबाईल अवेअरनेस हा जर आपण एखादा शिबिर जर ठेवला मुलांना, त्याच्यातून एक चांगल्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न आपण करूया। आणि असाच प्रचंड प्रतिसाद अनेक उपक्रमातून मांडा टिटवाळा भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच मिळतो। तसंच आशीर्वाद नेहमीच आणि नेहमीच पाठीशी माझ्या मांडा टिटवाळ्यातील नागरिक राहतात। असाच सदैव आशीर्वाद त्यांचा राहू दे हीच महागणपती चरणी प्रार्थना करते।